नमस्कार मित्रांनो, कृषी सेवा विभागामध्ये नवीन 258 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून ऑनलाईन अर्ज मागवणे सुरू झाले आहे। तर भरती विभाग हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग व महाराष्ट्र कृषी सेवा विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। तर भरतीचा प्रकार हा सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना चांगली संधी चालून आली आहे। तर मग आता भरती श्रेणी ही राज्य सरकार अंतर्गत भरती केल्या जात आहे। तर नेमकं कोणतं पद आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, मासिक वेतन किती असणार आहे आणि अर्ज ऑनलाईन ऑफलाईन कोणत्या पद्धतीत आहे, मित्रांनो संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। तर मित्रांनो, पदाचा जर विचार केला तर पद उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी व कृषी अधिकारी यांचं हे पद असून शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असून मित्रांनो, मूळ जाहिरात वाचूनच हा अर्ज जाहिरातीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। तर मग आता वेतनाचा जर विचार केला तर वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,000 ते 41,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे। उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। तर भरतीची संपूर्ण PDF ही तुम्हाला जाहिरातीत वाचायची आहे। जाहिरातीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। तर अर्ज सुरू होऊन 27 सप्टेंबर 2024 रोजी या भरतीला सुरुवात झाली असून अर्ज स्वीकारण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धतीत आहे आणि वयाची वयोमर्यादा जर पाहिली तर 18 वर्षे ते 45 वर्षापर्यंत असलेले पुरुष स्त्रिया यासाठी अर्ज करू शकतात। तर भरतीचा कालावधी हा परमनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे। तर व्यावसायिक पात्रता जर म्हटलं तर मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणत्याही समतुल्य उत्तीर्ण व इतर आवश्यक पात्रता असणं गरजेचं आहे। तर मग आता हे एकूण पदं 258 पदं असून नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे। तर पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असणार, परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य असणार आहे। तर अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली पाहिजे। नव्याने अर्ज करणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांना फक्त महाराष्ट्र कृषी सेवेकरता अर्ज सादर करता येणार आहे। तर मग महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024च्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्ज सादर करताना अपलोड करावयाच्या सर्व कागदपत्रांसंबंधीच्या तरतुदी प्रस्तुत शुद्ध पत्रकाकरिता लागू असणार आहे। तर अशा प्रकारे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 17 ऑक्टोबर 2024पर्यंत असणार आहे। तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती वाचूनच तुम्ही हा अर्ज ऑनलाईन पद्धतीत करायचा आहे। तर महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही चांगली उत्तम संधी चालून आली असून जे उमेदवारांना अर्ज करायचा आहे, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीत करायचा आहे आणि मित्रांनो, अर्ज करताना संपूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे। तब्बल 258 जागांसाठी ही भरती असणार आहे। तर ही चांगली सुवर्ण संधी चालू आली असून तुम्ही या सुवर्ण संधीचा मित्रांनो फायदा घेऊ शकता। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारच्या भरतीच्या त्याचबरोबर शासकीय योजनेच्या शेतीच्या घडामोडी याचेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा कळवायचा आहे।